काय झालं? निराश झालात? व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, वॉच टाईम वाढत नाही, चॅनल ग्रो होत नाही, चॅनल व्हायरल जात नाहीत, व्हिडिओज व्हायरल जात नाहीत. काय करावं? इतरांचे जे व्हिडिओ जर बघते त्या व्हिडिओमध्ये काहीच नसतं, असे व्हिडिओज व्हायरल जातात आणि आपण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो, छान व्हिडिओ बनवतो, पण ते काय व्हायरलच जात नाहीत. का असं होतंय? माझ्यासोबतच असं होतंय का? की असे भरपूर प्रश्न आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते येत असतात. असाच एक प्रश्न जो आहे तो भाविका सोनकर ह्या ताईला पडलेला आहे आणि त्यांनी मला कमेंट केलेली आहे की ताई, माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत, माझे सबस्क्रायबर्स वाढत नाहीत. त्यांचं म्हणणं की दिवसातून मी कसं तरी वेळ काढून 1-2 तास वेळ काढते आणि 2-3 तास शक्यतो मी कधी कधी वेळ काढते आणि व्हिडिओ क्रिएट करते, पण त्या व्हिडिओ जेव्हा मी यूट्यूबवरती अपलोड करते तेव्हा त्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही. अशा वेळेस मग मला निराश वाटतं. असं वाटायला लागतं की मी जी मेहनत घेतलेली आहे, मी जे व्हिडिओज बनवलेले आहेत, दिवसामधून थोडासा 2-3 तास जो वेळ काढला त्या वेळेमधून मी कसं तरी वेळ काढून व्हिडिओ बनवले आणि त्याला व्ह्यूज येत नाही, म्हणजे माझी मेहनत जी आहे ती पूर्ण वायाला गेलेली आहे का, असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि एक वेळ होती मलाही हा प्रश्न पडायचा, म्हणूनच म्हटलं की आपण ह्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. आपण नक्कीच बनवलं पाहिजे की यावरती माझं मत काय आहे. कमेंट तर मी त्यांना करणार आहेच की त्यावरती त्यांनी काय गोष्टी करायच्या आहेत वगैरे सजेशन देणारच आहे, पण म्हटलं चला व्हिडिओद्वारे बरं पडेल. अनेकांचे असं प्रश्न असू शकतो. बऱ्याच अशा माझ्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांचं नवीन चॅनल आहे, आता त्यांनी स्टार्ट केलेलं आहे आणि व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत म्हणून वाटतं कधी कधी आपल्याला व्ह्यूज वगैरे नाही आले तर साहजिक आहे वाटणं, कारण की आपण मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो. सगळेच क्रिएटर्स जे आहेत ते वेळातला वेळ काढून जे आहे व्हिडिओ क्रिएट करत असतात. कुणालाही असा फारसा वेळ भेटत नसतं. प्रत्येकाचं एक पर्सनल लाईफ आहे आणि यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करणं हे जणू एक वेगळं हे आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जरी एखादी व्यक्ती ब्लॉगिंग जरी करत असेल, डेली लाईफ जे त्याचं आहे, दररोजचं जे त्याचं आयुष्य आहे, स्वतःचं आयुष्य जरी यूट्यूबवरती दाखवत असेल तरीसुद्धा ते काही मोजक्याच क्लिप्स दाखवत असतं. पूर्ण अख्खं नाही यूट्यूबवरती अपलोड करत कोणीही. काही मोजक्याच गोष्टी ज्या आहेत ते शेअर करत असतं. त्यामुळे आपलं वेगळं एक आयुष्य असतं आणि 10 मिनिटाचा हा व्हिडिओ एक वेगळा गोष्ट असतो, असं असतं. तर ताईचा प्रश्न हा आहे की त्यांची मेहनत वाया जाते का? तर ताईला मला एकच सांगायचं आहे, तुम्ही दररोज केलेले जे प्रयत्न आहेत ते कधीच वाया जाणार नाहीत. ताईला मला एकच गोष्ट सांगायची आहे की ताई, तुम्ही दररोज तुमचं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते मॅनेज करून तुम्ही दिवसाचे जे 2 तास काढून व्हिडिओ क्रिएट करत आहात, ते व्हिडिओजला जरी व्ह्यूज नाही आले आत्ता तरीसुद्धा तुमची मेहनत जी आहे ती कधीही वाया जाणार नाही. कधी ना कधी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ जे आहे ते मिळणारच आहे आणि आत्ताही तुम्हाला त्यातून काही गोष्टी शिकायला मिळत असतीलच. मिळणार नाही असं होऊच शकत नाही. आपण एखादी गोष्ट, नवं कौशल्य असो किंवा नवी कोणतीही गोष्ट जेव्हा करत असतो ना, त्यातून काही ना काही आपल्याला जे आहे ते मिळत असतंच. हां, फक्त पैशाच्या स्वरूपात ते मिळणार नाही, पण ते काय मिळतं आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तपासून पाहायला हवं आपण की आपल्यामध्ये काय काय गोष्टी नवीन होत आहे. मला सांगा ताई, तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य जगत थोडासा वेळ काढून व्हिडिओज क्रिएट करता, मग जेव्हा तुम्ही व्हिडिओ क्रिएट करत नव्हतात तेव्हा तुमचं आयुष्य कसं होतं आणि जेव्हा व्हिडिओज क्रिएट करत आहात तेव्हा तुमचं आयुष्य कसं झालेलं आहे, ह्यामध्ये काहीतरी बदल तर तुम्हाला दिसत असेलच ना? दिसणारच. कारण की कसं आहे ना, आधी आपलं असं असतं माइंडमध्ये की आपण काहीच करत नाही आहे किंवा एक असमाधान आपल्या मनामध्ये निर्माण होऊन जात असतं जेव्हा आपण काहीच गोष्ट करत नाही तेव्हा. आणि जेव्हा काहीतरी आपण करण्याच्या उद्देशानं एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहतो ना, तेव्हा ना आपण ना प्रयत्न करत राहतो आणि प्रयत्न करत असताना जी गोष्ट, जो आनंद आहे ना, तो वेगळाच आनंद असतो. एक वेळेस आपल्याला ते जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे ती गोष्ट मिळाल्यानंतर तरी तेवढा आनंद होणार नाही जेवढा आनंद
प्रयत्न करत असताना आपण वेगवेगळे अनुभव जे घेतो ना, त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते शिकायला मिळत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही केलेला कुठलाही प्रयत्न जो आहे ना, ते कधीही वाया जाणार नाही. कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे आणि कुठे ना कुठेतरी ती गोष्ट तुम्हाला कामी येणारच आहे. आता तुम्ही बघा, दिवसाचे 2 तास दररोज काढताय. आधी तुम्ही काढू शकत होतात का? नाही. आता का काढताय? कारण की तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ काढायचा, तयार व्हायचं, व्हिडिओ क्रिएट करायचे, ही गोष्ट तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे की चला वेळेचं नियोजन थोडं तुम्ही करायला लागलेले आहात. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ना, व्हिडिओज क्रिएट करून ना थोडंसं बरं वाटतं, आपल्या स्वतःला पण बरं वाटतं. जर तुम्ही ते आवडीने बनवत असाल तर पैसे मिळणार आहेत आणि चॅनल पुढे जाऊन आपल्याला खूप सारे पैसे मिळतील ह्या उद्देशाने तुम्ही इथे काम करायचं नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला यूट्यूब कसं वर्क करतं ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे की यूट्यूबचं अल्गोरिदम कसं काम करतं ते समजलं पाहिजे. यूट्यूबच्या कोणत्या कंडिशन्स आहेत ज्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. यूट्यूबचं फर्स्ट जे आहे गोष्ट आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मग तो तुम्ही कसा कंप्लीट करणार आहे त्याकडे तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. व्हिडिओ व्हायरल नाही गेले तर चालतील, तुम्हाला एक वेळ जास्त मेहनत करावी लागेल तरीही चालेल, मग करा ना. तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत असेल तर जास्त व्हिडिओज अपलोड करा, काही हरकत नाही. तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता, मी जवळपास 5 ते 5,500 व्हिडिओज जे आहेत शॉर्ट व्हिडिओज जास्त अपलोड केलेले आहेत मी. तर बघा 5 ते 5,500 व्हिडिओज आहेत माझे. 5,000पेक्षा जास्त व्हिडिओज मी आतापर्यंत शॉर्ट्स व्हिडिओज तर जास्त क्वांटिटी आहे, म्हणजे 5,000पेक्षा जास्त व्हिडिओज जर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. विचार करा की आपल्याला थोडंसं जास्त मेहनत करावी लागते. मी असं म्हणत नाही की माझ्यासारखे खूप सारे व्हिडिओज तुम्ही अपलोड करा. मी जास्त व्हिडिओज क्रिएट करते. शॉर्ट्स व्हिडिओ जेव्हा बनवायला घेते तर एका वेळी जवळपास 9 ते 10 व्हिडिओ क्रिएट करून घेत असते एका तासामध्ये. तर मग अपलोड करत असते, मग जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ असं असतं माझं. तर लॉंग व्हिडिओ मी नाही जास्त क्रिएट करू शकत. दिवसाला एखादा लॉंग व्हिडिओ क्रिएट करू शकते. तर आणि मग लाईव्ह नाही घेता येत. मग मला असं होतं, एक गोष्ट करायला गेली की दुसऱ्या गोष्टीवर परिणाम होतो त्याचा. म्हणजे एका वेळी आपण एकच गोष्ट व्यवस्थितरित्या करू शकतो. त्यामुळे ना माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे भाविकाताई, सध्या तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज नाही आले तरी चालेल, काही हरकत नाही. पण तुम्ही तुमचे प्रयत्न अजिबात सोडू नका. तुम्ही केलेले प्रयत्न वाया जाणार नाहीच जाणार वाया. कारण की मी 2-3 वर्षापासून यूट्यूबवरती आहे. स्टार्टिंगला थोडंसं मी माझ्या मनाने व्हिडिओ अपलोड करायचे, फारसं काय सातत्य द्यायचे नाही. गेल्या वर्षीपासून छान सातत्य द्यायला स्टार्ट केलं. आणि मेन म्हणजे मी गेल्या वर्षी ही गोष्ट समजली की यूट्यूब कसं काम करतं. ही गोष्ट मी माझ्या डोक्यामध्ये हे केली की समजून घेतली की नाही, फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकून उपयोग नाही आहे. आता आपल्याला आपल्या चॅनलचं जे वॉच टाईम आहे ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी शॉर्ट्स व्हिडिओ तर म्हटलं की चला, मला आवड आहे शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करायची. तर मग म्हटलं की चला आपण हे गोष्ट करायची आहेच, शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करायचे आहेच, पण वॉच टाईम कंप्लीट करण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. म्हणून मग मी लाईव्ह स्ट्रीमिंग घ्यायला स्टार्ट केली. तर मला 2 महिने तर काही लाईव्ह स्ट्रीमिंगला व्ह्यूजच यायचे नाही. पण व्ह्यूज नाही येत होते म्हणून मी माझी लाईव्ह स्ट्रीमिंग घेणं बंद केलं का ताई? नाही केलं. का नाही केलं? कारण की मला माहीत होतं की आज जरी व्ह्यूज नाही आले तरी उद्या व्ह्यूज येणारच आहेत. थोड्या दिवसाने जेव्हा आपण सातत्याने लाईव्ह स्ट्रीमिंग घेत राहतो, बोलत राहतो, एक व्यक्ती आपल्याशी जॉईन होत राहतं, हळूहळू काय होतं, लाईव्ह स्ट्रीमिंग देखील व्हायरल जाते. शॉर्ट्स व्हिडिओचं देखील तसंच आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने दररोज व्हिडिओज अपलोड करत जाता, जास्त व्हिडिओज अपलोड करा. जेवढे तुमच्याच्याने शक्य होतील तेवढे व्हिडिओज तुम्ही जास्त अपलोड करा. शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा जास्त अपलोड करा. ठीक आहे, नाही व्ह्यूज आले तरीही चालेल, पण तुमचं काम तुम्हाला थांबवायचं नाही आहे. जर तुम्हाला खरंच यूट्यूबर व्हायचं आहे तर तुम्हाला तुमचं काम अविरत चालू ठेवावं लागतं. कधी ना कधी तरी काय होतं, चॅनल पुढे जात असतं. चॅनलचं पुढे जाण्यासाठी काय काय वेगवेगळ्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी तुम्ही करत राहाच. पण तुम्हाला जे जमतंय ना त्या गोष्टी तुम्ही जसं जमतंय तसं तुम्ही करत राहिलेलं खूप बरं पडतं. आणि कंटाळा नाहीच करून चालत ताई. दररोज तुम्हाला थोडा वेळ काढून व्हिडिओ बनवावेच लागतात. आता माझंही असंच आहे. माझ्या घरी तर 3 मुलं आहेत आणि सगळं कसं मी वेळ मॅनेज करते माझं मला माहीत आहे अक्षरशः. तर जेव्हा आता बघा इथं सुद्धा त्रिशा झोपलेली आहे आणि फॅनचा जास्त मग आवाज येतो म्हणून फॅन बंद केला आहे थोड्या वेळासाठी आणि इथे ती झोपून आहे. इथे मी व्हिडिओ क्रिएट करत आहे.
असं म्हणजे वेळेचं मला व्यवस्थित मॅनेज करून मी ज्या गोष्टी आहेत त्या हे करत असते यूट्यूबच्या. असं आहे, मला ही प्रॉपरली वेळ भेटत नाही. पण माझ्या डोक्यात असा कधीच विचार येत नाही की मी केलेली मेहनत वाया जाईल का, कारण मला पण जास्त व्ह्यूज येत नाही. तुम्ही बघत असाल आता मी लॉंग व्हिडिओज टाकत आहे, असं काय खूप व्ह्यूज येतात का माझ्या लॉंग व्हिडिओवरती? 100-200 असेच व्ह्यूज आता यायला लागलेले आहेत. पण मला एक गोष्ट माहीत आहे की आत्ता माझ्या लॉंग व्हिडिओवरती 50 व्ह्यूज 100 व्ह्यूज आहेत. पण अजून 1-2 वर्ष असंच मी व्हिडिओज जेव्हा अपलोड करत राहीन तेव्हा मात्र नक्कीच माझे जे व्ह्यूज आहेत ते वाढणार आहेत. का वाढणार आहेत? कारण की रेग्युलरली जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करत राहतो ना, तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच इम्प्रूव्हमेंट तयार होते. गोष्टी आपण नवनवीन शिकतो, कॅमेऱ्यासमोर बिनधास्त बोलायला आपण शिकतो आणि एक संयम आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि ही गोष्ट खरी आहे की तुम्ही सातत्याने काम केलं ना तर नक्की तुम्हाला त्यातून यश भेटणारच असतं. आणि ठीक आहे ताई, पैशाच्या स्वरूपात जरी आपल्याला फायदा होत नसला किंवा आपलं चॅनल पुढे जाऊन आपल्याला 2 पैसे मिळत नसले तरीसुद्धा तुम्ही आत्ता ना तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी फोकस करा. सध्या शॉर्ट्स व्हिडिओ बनवा, 4 ते 5 किंवा 10 तरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत राहा. आणि ट्रेंडिंग सॉंग्स तुम्हाला निवडायचे आहे किंवा मग एकच लयबद्ध पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. सांगण्याचा उद्देश हाच की मराठी सॉंग्सचं जर निवडायचे असतील तर मराठीच गाणे तुम्ही निवडा. महापुरुषांचे निवडायचे असतील तर महापुरुषांचेच निवडा गाणे. असं एक एक प्रॉपर गोष्ट आपल्याला ठरवायची आहे की नेमकं काय आपल्याला अपलोड करायचं आहे. किंवा मग असं करू शकता की कॉमेडी व्हिडिओसुद्धा टाकू शकता. एका गोष्टीशी निगडीत आपल्याला काम करत राहायचं आहे आणि कंटाळा करून तर चालणारच नाही. व्ह्यूज येऊ अथवा नाही येऊ, व्हिडिओज तर टाकत राहावे लागतीलच. कारण मी सांगू शकत नाही कोणता व्हिडिओ कधी व्हायरल जाईल. आणि कधी असं होतं ना की आपण व्हिडिओज टाकत राहतो आणि अचानक एखादा व्हिडिओ ना छान तयार होतो आपल्याच्याने, आपल्याला समजत देखील नाही. जसं की आत्ता मी 8 दिवसाआधी एक व्हिडिओ बनवलेला, नांदणं असं रमाचं नांदणं. तो व्हिडिओ असंच मी बनवलेला, पण त्या व्हिडिओला छान व्ह्यूज आले. म्हणजे मला माहीत पण नव्हतं तो व्हिडिओ व्हायरल जाईल म्हणून, पण व्हायरल गेला. म्हणजे असंही होऊ शकतं. व्हिडिओज आपण जेव्हा रेग्युलरली टाकतो एखादा व्हिडिओ मग असा व्हायरल जातो. मग म्हणूनच ना मग मला माहीत आहे की लॉंग व्हिडिओसुद्धा जेव्हा आपण असं रेग्युलरली टाकत राहू, काही ना काही इम्प्रूव्हमेंट करत राहू, लॉंग व्हिडिओसुद्धा एखादा नक्कीच व्हायरल जाईल, म्हणजे जाईलच. मग त्यामुळं काय होतं, चॅनल मग पुढे जातं. सध्या ताईचे 1,500 जवळपास बहुतेक मला असं वाटतं त्यांचे 1,500च्या पर्यंत काय सबस्क्रायबर्स आहेत भाविका ताईंचे. एक्झॅक्ट मला पण आता लक्षात येत नाही आहे किती आहे ते. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे ताई, शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही क्रिएट करा आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा त्या घेत आहेत, तर लाईव्ह पण घ्या तुम्ही. आणि शक्य असेल ना लॉंग व्हिडिओ पण टाकायला स्टार्ट करा. जर तुम्हाला शक्य नसेल की कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलायला शक्य नसेल तर फक्त तुमचे आवाज दिलेले व्हिडिओज तुम्ही कसे बनवायचे आहेत त्याकडे सुद्धा लक्ष देऊ शकता तुम्ही. की जे असतात ना फक्त थंबनेल लावायचा आणि बॅकग्राऊंडला फक्त आपला आवाज असतो तो द्यायचा, ते व्हिडिओ कसे बनवायचे ना ती गोष्ट तुम्ही शिकून घ्यायला हवी. यूट्यूबवरती असं काहीच नाही आहे की तुम्हाला माहिती मिळणार नाही. बरीच माहिती मिळते की हे व्हिडिओ कसे बनवायचे, ते कसे व्हिडिओ बनवायचे, त्याबद्दल तुम्ही माहिती सर्च करा आणि त्याबद्दल बघा. एक्झॅक्ट तुमचं आयुष्य कसं आहे, तुमचं जे रुटीन आहे, तुमचं घरचं बॅकग्राऊंड कसं आहे, घरातून तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो आहे सगळ्यांचा. तुम्ही व्लॉगिंग करू शकत असाल तर व्लॉगिंग करू शकता. दररोज तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमचं रुटीन शेअर करू शकता तुम्ही लोकांशी. जेवढा आपलं ओरिजिनल कंटेंट आपण जास्तीत जास्त अपलोड करायला स्टार्ट करतो ना, पटकन आपलं चॅनल पुढे जायला स्टार्ट होतं. आता माझंही चॅनल म्हणाल ना, माझ्या चॅनलवरती जर मी व्लॉगिंग चालू केली किंवा ओरिजिनल ज्या गोष्टी आपल्या आहेत आयुष्याशी निगडीत किंवा मग माझी पूर्ण फॅमिली आहे ती जर मी इन्क्लूड केली माझ्या व्लॉगमध्ये वगैरे असो, तर चॅनलनं माझं पटकन पुढे जायला मदत होईल. पण माझं असं आहे की माझी मुलं ना मला शूट नाही करू देत, स्वयंपाक वगैरे करत असताना नाही शूट करू देत, कारण की रडतात वगैरे. तर त्यामुळे
नाही शक्य होत व्लॉग वगैरे, कधी होतं शक्य कधी होत नाही शक्य असं होतं. त्यामुळे म्हटलं की नको, पण ते शक्य नाही आहे. त्यामुळे सध्या तरी मला जे जमतंय ते मी अपलोड करते. मग असं करू शकतो, आपल्याला जे जमतात गोष्टी त्या तुम्ही अपलोड करू शकता. कारण मला सगळ्यांचं तुमचं आयुष्य माहीत नाही की कशा प्रकारचं आहे, तर तुमचं कसं आयुष्य आहे आणि त्यामधून जाऊन तुम्ही काय क्रिएट करू शकता ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. व्हिडिओज फक्त अपलोड करत राहा. आता हा विचार करू नका की व्ह्यूज येत नाही. आता हा विचार करायचा की बस दररोजचं आपलं रुटीन कंप्लीट करायचं, वैयक्तिक जे आपलं तुमचं डेली लाईफ आहे त्याचं रुटीन कंप्लीट करायचं आणि त्यानंतर थोडासा 2 तास जे वेळ काढून तुम्ही व्हिडिओज बनवता ते व्हिडिओ आनंदाने बनवायचे. विचार जास्त नाही करायचा की व्ह्यूज आले नाही, सबस्क्रायबर्स आले नाही, दुसऱ्या दिवशी निराश होऊन व्हिडिओ बनवायचे नाही, असं काहीही करायचं नाही. दररोज व्हिडिओज बनवत राहा. आणि शॉर्ट्स व्हिडिओ तर तुम्ही तुमच्या छान आनंदासाठी बनवू शकता. शॉर्ट्स व्हिडिओद्वारे व्ह्यूजद्वारे जर तुमचं कंप्लीट होत नसेल टार्गेट तर ठीक आहे, तुम्ही ना लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ टाका. डेली तुम्ही त्यासाठी पण वेळ काढा आणि त्या गोष्टी करा. हळूहळू का असे ना वॉच टाईम वाढत असतो आणि नक्की वाढणार आहे. तो कसा पटकन वाढेल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. जास्त वेळेस लाईव्ह घ्या, मग 1 तास नाही 2 तास लाईव्ह घ्या, 3 तास लाईव्ह घ्या, सातत्याने लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करत राहा. कधी कधी असं होतं की लाईव्हला सुद्धा व्ह्यूज येत नाही, म्हणून पण आपण परेशान होतो. आता ह्या गोष्टीत आपण काही करू शकत नाही की व्ह्यूज येत नाही. प्रत्येकालाच पाहिजे तसे व्ह्यूज नाही येणार. सगळं व्ह्यूवर्सवरती डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी. त्यामुळे निराश न होता काम करत राहा, हेच मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही माझं चॅनल बघू शकताय की फारसे काय व्ह्यूज येतात का, नाही व्ह्यूज येत, पण तरीसुद्धा मी वर्क करते. कारण की मला माहीत आहे आज न उद्या व्ह्यूज जे आहेत ते वाढणारच आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही जी गोष्ट आहे ना ही खोटी नाही आहे. या म्हणीप्रमाणे थेंबे थेंबे तळे साचे हे जे आहे ना नेहमी डोक्यामध्ये फिट ठेवायचं आणि आपलं काम अविरत चालू ठेवायचं. हेच यावरती बेस्ट उपाय आहे. त्यामुळे ना सजेशन मला तुम्हाला हेच द्यायचं आहे की तुम्ही जे व्हिडिओज आता क्रिएट करत राहा, अशाच प्रकारे व्हिडिओज क्रिएट करत राहा. त्यातून तुम्हाला स्वतःला आनंद मिळतोय ना हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि उगाच तुम्ही टाईमपास तर करत नाही ना. तुम्ही विचार करा ताई, जर व्हिडिओज तुम्ही नाही क्रिएट केले तर तुम्ही जे 2 तास व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आत्ता घालवताय तो 2 तासाचा वेळ तुम्ही असाच घालवाल. काही न करता सुद्धा तो वेळ असाच निघून जाईल. काहीच नाही. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष विचार केला ना असं वाटतं की अरे 2-3 वर्ष असेच निघून गेले, आपण तर काहीच केलेलं नाही आहे. बस आपलं जे वैयक्तिक आयुष्य आहे त्यामध्येच आपण हे गुरफटत राहिलेलो आहोत आणि आपण स्वतःसाठी असं जरा काहीच केलेलं नाही आहे किंवा स्वतःच्या करिअरसाठी काहीच केलेलं नाही आहे. ही गोष्ट जेव्हा आपल्याला समजते ना तेव्हा फार हे वाटतं, वेगळं वाटतं. असं वाटतं की वर्ष वाया गेले. वर्ष वाया जाण्यापेक्षा आज तुम्ही केलेले 2 तासाचं जे काम आहे ना ते खूप तुम्हाला समाधान देऊन जागतं. जरी तुमचं चॅनल पुढे नाही गेलं, मॉनिटाईज नाही झालं, जरी यूट्यूबमध्ये तुम्ही अनसक्सेसफुल झालात तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले आहेत याचं समाधान तुमच्यापाशी कायम राहील. त्यामुळे ना काही न करता काहीच केलेलं नाही आहे आपण आपल्या यशासाठी, ही गोष्ट मनात ठेवायची आहे की चला आपण काहीतरी प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला यश मिळालं नाही ती एक गोष्ट वेगळी गोष्ट आहे, पण आपण प्रयत्न तर केलेत ही गोष्ट मनात ठेवायची आहे. या 2 गोष्टीपैकी तुम्हाला कोणती गोष्ट तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे ते निवडा, तुम्ही आधी ठरवा. आणि बस सांगायचं हेच आहे की व्हिडिओज क्रिएट करत राहा, आनंदाने व्हिडिओ क्रिएट करत राहा. फार विचार करू नका की व्ह्यूज येत नाही वगैरे. आणि अजून एक ताईचं होतं की जे लोक असंच काहीही व्हिडिओ बनवतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल जातात आणि आपण एवढ्या चांगल्या प्रकारे बनवतो ते व्हिडिओ व्हायरल जात नाही. हे बघा, असंच काहीही अपलोड केलेले व्हिडिओ व्हायरल जातात, पण म्हणून मग आपण असंच काहीही अपलोड करू शकतो का? नाही. आपण काय अपलोड करू शकतो किंवा आपण काय प्रदर्शित करू शकतो कॅमेरासमोर हे आपल्यावरती आहे. आणि आपण काय दर्शवतोय व्ह्यूअर्सला त्यानुसारच आपली इमेजसुद्धा तयार होणार आहे. त्यामुळे मग ठीक आहे ना, वाईट का दाखवायचं? वाईट मार्गाने आपल्याला
पुढे जाण्यापेक्षा तुम्ही चांगल्या मार्गाने पुढे जाण्याचा विचार केलेला आहे आणि ते तुम्ही करताय, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. काही येडं वाकडं दाखवून व्हायरल होण्यापेक्षा छान मार्गाने आपण छान क्रिएट करून हळूहळू ठीक आहे, हळू आपल्याला सक्सेस भेटेल, पण कधी ना कधी भेटणारच आहे. आणि नाही भेटली तरीही आपण प्रयत्न केले त्याचं समाधान तरी आपल्याला भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि कायम प्रयत्न करत राहायचे. तर आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. तर जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर असं बोलते ना, तर व्हिडिओ कधी माझा असा 20 मिनिटाचा झालेला आहे अक्षरशः व्हिडिओ. तर इतकं बिनधास्तपणे जे मी बोलते ना, तर हा बिनधास्तपणा यायला 2 ते 3 वर्ष लागलेली आहेत ताई. सहजरित्या नाही ही गोष्ट आपल्यामध्ये निर्माण होत. जेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करतो तेव्हाच ही गोष्ट जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे ना आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, काही ना काही इम्प्रूव्हमेंट होतेच, हे लक्षात ठेवायचं आणि प्रयत्न करत राहायचे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्यांनी निराश होत आहेत, व्ह्यूज येत नाही म्हणून, त्यांनी निराश न होताना व्हिडिओज क्रिएट करत राहा. तुमच्याच्याने जे शक्य होईल ना ती गोष्ट त्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ जे आहे किंवा काय आहे तर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करत राहा. बघा एक ना एक दिवस तुमचं हे चॅनल पुढे जाईल, नक्की पुढे जाईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.